चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 15 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस, कारण उद्या आहे नवीन वर्षातील पहिला सण। उद्या मकर संक्रांत। खरं तर ज्या दिवशी सूर्य हा मकर राशीतून प्रवेश करत असतो त्या दिवशी आपण मकर संक्रांती साजरी करत असतो आणि ही मकर संक्रांती आपण 3 दिवस साजरी करत असतो। मकर संक्रांतीच्या आदला जो दिवस आहे तो भोगीचा दिवस म्हणून, भोगीचा सण म्हणून आपण साजरा करतो। दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत, तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। बघा, तीनही दिवस जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आणि विशेष मानले जातात। यातील मकर संक्रांतीचा दिवस हा स्नान करण्यासाठी आणि दान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। खरं तर मकर संक्रांतीच्या दिवशी असंख्य भाविक, असंख्य लोक जे आहेत ते गंगास्थळी किंवा धार्मिक स्थळी जातात आणि तिथे जाऊन स्नानाचं पुण्य प्राप्त करतात। आता प्रत्येकाला धार्मिक स्थळी जाणं शक्य होतं असं नाही। आपण आपल्या घरातीलच जे अंघोळीचं पाणी आहे या अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालू शकतो आणि ह्या वस्तू घालून जर आपण स्नान केलं तर धार्मिक स्थळी जाऊन जे पुण्य लाभणार आहे ते पुण्य आपल्याला अगदी घरीही मिळू शकतं। आता उद्याच्या दिवशी स्नान कसं करायचं आहे, उद्याच्या दिवशी नक्की कुठल्या गोष्टी आपल्याला दिवसभर घरामध्ये करायच्या आहेत, हे सगळं काही मी तुम्हाला आता आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, कारण उद्या अभ्यंग स्नान आहे। उद्याच्या दिवशी जसं दिवाळीमध्ये आपण अभ्यंग स्नान करतो तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी अभ्यंग स्नानाचं महत्त्व हे खूप मोठं आहे। उद्या सकाळी लवकर उठायचे, कमीत कमी 4:30 5:30च्या आतमध्ये तुम्हाला उठायचंच आहे। उठल्यानंतर तुम्हाला उटणं घ्यायचं आहे। आता जर तुमच्या घरात उटणं असेल तर ते घ्या, नाहीतर तुम्हाला ज्या वस्तू सांगते त्या वस्तू मिक्सरमध्ये घाला। थोडीशी चण्याची डाळ घालायची आहे, थोडंसं चंदनाची पावडर घालायची आहे, यामध्ये तुम्हाला एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे। जर तुमच्या घरात बदाम असतील तर 1-2 बदाम घालायचे आहेत। हे सर्व मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये मुठभर किंवा अगदी थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ घालायचे आहेत। उद्याचा दिवस जो आहे तो पांढऱ्या तिळांचे उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, म्हणून थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत। हे मिक्सरला सर्व काही बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे सगळ्या याची जी पेस्ट तयार होईल हे तुम्हाला एका छोट्याशा वाटीत काढायचे आहे। यामध्ये न चुकता उद्या तुम्हाला मोहरीचं किंवा तिळीचं तेल घालायचं आहे। आता मोहरीचंही तेल नसेल, तिळीचंही तेल नसेल तर जे घरामध्ये साधं तेल असेल ते घातलं तरीही चालेल, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये तिळी घातलेले आहेत। ठीक आहे, फक्त तेल असणं महत्त्वाचं आहे। आता तेल घालून तेलामध्ये ह्याची सगळी पेस्ट करायची आहे आणि संपूर्ण शरीराला तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे। जसं आपण उटणं लावतो त्याच पद्धतीने शरीराला लावायचं आहे। आयुष्यातील नकारात्मकता, दारिद्र्य जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींचा नाश होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे। हे सगळं लावून झालं की त्यानंतर स्नानासाठी तुम्हाला आपल्या बाथरूममध्ये जायचं आहे। जेव्हा स्नानासाठी तुम्ही जाल तेव्हा जे अंघोळीचं आपलं पाणी असतं त्यामध्ये आता ज्या पुढील वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला घालायच्या आहेत। यातील सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, त्यानंतर थोडंसं गंगाजल घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे। जर तुमच्या घरामध्ये पंचगव्य असेल तर अर्धा झाकण किंवा 1 झाकण पंचगव्य घालायचं आहे आणि वरून थोडेसे तुम्हाला काळे किंवा पांढरे तीळ घालायचे आहेत। आता हे सगळं पाणी एकत्रित मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात पहिले ओंजळ भरायची आहे। सगळं मिक्स करून झालं की ओंजळ भरायची आहे आणि ओंजळ भरून तुम्हाला तुमच्या पूर्ण चेहऱ्यापासून हे पाणी 5 वेळा तुमच्या अंगावरती ओतायचं आहे। आता एक ओंजळ ओतली त्यानंतर दुसरी, अशा 5 ओंजळी तुम्हाला तुमच्या डोक्यापासून तुम्हाला उतरवायचे आहेत आणि मग त्यानंतर पुढचं जे स्नान आहे ते तुम्हाला करायचं आहे। स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे, वस्त्र परिधान करायचे आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। उद्याचा दिवस जो आहे तो सूर्याला अर्घ्य देण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाला उद्याच्या दिवसात अर्घ्य कसं द्यायचं हे बऱ्याच वेळा सांगितले तरीही सांगते। तांब्याचा तांब्या घ्या, जो घरात तांब्या असेल तो घेतला तरीही चालेल। यामध्ये थोडंसं पाणी घाला, लाल चंदन घाला,
नसेल तर फक्त साधं चंदन असेल ते घाला, थोडंसं कुंकू घाला, हळद टाका, अक्षत तांदूळाचे दाणे टाकायचे, एक फूल घालायचं आहे आणि त्यानंतर हे जे अर्घ्य आहे हे अर्घ्य तुम्हाला अशा पद्धतीने सूर्याला अर्पण करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुळस मातेचं पूजन करायचं आहे. तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. घराचा जो मेन उंबरठा आहे त्या उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मग त्यानंतर तुमची दिवसभरातील ज्या सेवा किंवा जी काही कामं आहेत ती तुम्ही करू शकता. उद्याच्या दिवशी जर या पद्धतीनेच तुम्ही स्नान केलं आणि ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या याच पद्धतीने केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या जीवनातील नकारात्मकता संपून जाईल. कितीही मोठं दारिद्र्य जर तुमच्या घरात वास करत असेल तर त्याचा नष्ट होईल. तुमच्या आयुष्यातील अडथळे कुठेतरी दूर होत जातील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत जातील. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. आता समजा हा उपाय ताई आम्ही सगळ्यांसाठी करू शकतो का? तर हो, तुम्ही सगळ्यांसाठीही करू शकतात किंवा फक्त तुमच्यासाठीही करू शकतात. जर घरातील इतर व्यक्ती करायला तयार नसेल तर त्यांच्या मागे उगीच लागू नका. जे व्यक्ती करून देतील त्याच व्यक्तींसाठी करा तुम्ही हा उपाय. त्याचबरोबर जी पेस्ट आपण बनवणार आहोत मिक्सरला त्याच्यातल्या सगळ्यांसाठी थोडं थोडं एका वाटीमध्ये काढून द्या आणि सगळ्यांना ते लावायला सांगा आणि त्या पद्धतीने अभ्यंग स्नान करायला सांगा. बघा, पतीसाठी मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायाने तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची, तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. तुमच्या मुलांना, तुमच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होईल. त्यांच्या आयुष्यात असलेले सगळे अडथळे कुठेतरी दूर होत जातील आणि संपूर्ण हे जे नवीन वर्ष आलेलं आहे हे त्यांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जाईल. अत्यंत साधा सोपा असणारा हा उपाय आहे, मात्र प्रचंड लाभ देणारा हा उपाय आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीचे बरेचसे उपाय तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये देखील सांगितलेले आहेत. उद्या कुठे दिवा लावायचा आहे, दीपदान कसं करायचं आहे, उद्या घरी कुठल्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत किंवा कुठल्या गोष्टींचं पूजन करायचं आहे, हे सगळं मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांनी अजूनही ती व्हिडिओ बघितलेल्या नाहीत त्यांनी जाऊन आवर्जून ते व्हिडिओ बघा आणि त्यानुसार उद्याच्या दिवशी ज्या काही सेवा असतील त्या नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.